श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे छोटंसं लोणी ग्राम वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असणारी आणि मेहकरपासून केवळ 9 कोसावर असणारी ही पुण्यभूमी. येथून जवळच असलेल्या तळणी ग्रामात श्री संत सखाराम महाराजांचा जन्म शके 1708 मध्ये रामनवमीस झाला. श्री समर्थांप्रमाणे यांचाही जन्म रामनवमीचा. शरीर यष्टीही तशीच भव्य व पिळदार, वैराग्यही तसंच अत्यंत खडतर. म्हणूनच त्यांचं वर्णन करताना एका अभंगात रामदास आणि माझा सखाराम जुळे बंधू जाण शोभताती असं म्हटलं आहे. येहळे गावचे श्री तुकामाई श्री सखाराम महाराजांच्या दर्शनाला लोणीला अधूनमधून येत असत असा उल्लेख श्री सखाराम महाराजांच्या चरित्रात पाहावयास मिळतो. श्री रामानंद महाराजही तेथे अधूनमधून जात असत. श्री सखाराम महाराज काशीला तपश्चर्या व पुढे अनेक वेळा तीर्थयात्रा व भ्रमण करून ते पुढे या लोणी ग्रामात आले व येथेच स्थिरावले. येथे भक्त कल्याणार्थ अनेकविध लीला करून शके 1800 मध्ये कार्तिक वद्य चतुर्दशीस येथेच समाधीस्थ झाले. त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी असंख्य भक्त दूरदूरून येत असत. आपले महाराजही त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवास लोणीला प्रत्येक वर्षी जात असत. सन 1940 मध्ये घडलेला हा प्रसंग आपण पाहूया. श्री महाराज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सखाराम महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास जाण्यासाठी म्हणून मेहकरला भाऊंकडे बालाजी मंदिरात श्री महाराज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सखाराम महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास जाण्यासाठी म्हणून मेहकरला भाऊंकडे बालाजी मंदिरात आले व तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी आणिक व नित्योपासना करून श्री कृष्ण अंजनकरला बरोबर घेऊन बैलगाडीने लोणीला जाण्यास निघाले. महाराजांनी असंख्य लोकांना प्रेम लावलं होतं. प्रत्येकात राम पाहत असल्यामुळे ते सर्वांशीच अत्यंत आपुलकीने बोलत असत. ते करीत असलेली श्री सद्गुरू रामरायाची भक्ती, त्यांचं नाम, प्रेम, त्यांचा त्याग, त्यांची विरक्ती हे सर्व पाहून सर्वच लोकांना त्यांच्याबद्दल आदर व आत्मीयता वाटे. त्यामुळे महाराज प्रवासात कुठल्याही गावी गेले म्हणजे 5-25 लोक त्यांच्या अवतीभोवती गोळा होत. नमस्कार करून त्यांची चौकशी करीत, त्यांना घरी येण्याचा आग्रह करीत. श्री महाराज सर्वांना नामात राहण्याचा उपदेश करीत. आपली स्वतःची म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊन प्रत्येकाने याच देही रामरूप व्हावं एवढ्यासाठीच गुरुमाऊलीच्या आज्ञेने त्यांनी हा प्रपंच मांडला होता. लोणीला जाताना लागणाऱ्या बोरी नावाच्या गावात बाजीराव बोरकरांकडे रामरायाची पूजा नैवेद्य झाला व प्रसाद घेऊन महाराज पुढे निघाले. श्री महाराज लोणीला जात असल्याचा समाचार पांथस्थामार्फत मार्गात लागणाऱ्या गावोगावी पोहोचला होता. त्यामुळे मार्गात लागणाऱ्या गावातील मंडळी महाराजांची वाट बघत होती. महाराज गुंध्यास आले तेव्हा बरीच मंडळी दर्शनास आली व काहींनी महाराजांना घरीही नेले. तेथून दाभा गावी आले तेथेही तोच प्रकार. अनेक लोक महाराजांच्या दर्शनास आले. पुढे वढव गावातही अनेक लोकांनी श्री महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शनास येणाऱ्या प्रत्येकाला श्री महाराज रामरायाचा प्रसाद देत व नामात राहण्यास सांगत असत. तेथून गाडी पुढे निघाली तो एक ओढा लागला. सायं संध्येची वेळ झाल्यामुळे महाराजांनी तेथे थांबून संध्या केली व पुढे जाणार तो काय. ओढा पार करताना गाडी चिखलात आखापर्यंत फसली. प्रयत्नांची शिकस्त करून कशीबशी गाडी काढली, परंतु गाडी काढण्याच्या प्रयत्नात महाराजांच्या पायात फार मोठा काटा गेला आणि खोलवर रुतून बसला. काटा हाताला लागत होता परंतु बाहेर मात्र काढता येत नव्हता. तेव्हा शेवटी श्री कृष्णाने श्री महाराजांचा पाय दोन्ही हातात धरून व तळपायाला तोंड लावून तो काटा दातात धरून बाहेर काढला. केवढं हे प्रेम! शेवटी त्या जागेवर गुळाचा चटका देऊन महाराज पुढे जाण्यास निघाले. परंतु या सर्व अडचणीमुळे तेथून निघण्यास बराच उशीर झाला. तेव्हा महाराज श्री कृष्णास म्हणाले, बाळ, लोणीला श्री सखाराम महाराज व मंदिरातील सर्व मंडळी आपली वाट पाहत असतील, चल लवकर. महाराजांची जाण्याची तगमग पाहून बाल स्वभावाला धरून श्रीकृष्ण महाराजांना म्हणाला,
एवढं तुम्हाला माहिती होतं तरी प्रत्येक गावात थांबलाच ना तुम्ही? प्रत्येकाच्या घरोघरी गेलात, कुठेही जाण्याचं सोडलं नाही. तेव्हा महाराज त्याला जे उपदेशात्मक बोलले ते प्रत्येकाने आपल्या हृदयात साठवून ठेवावं असंच होतं. महाराज श्रीकृष्णाला म्हणतात, अरे बाळ, रामकार्य करण्यासाठी सर्वच लोकांना राजी राखावं, ठिकठिकाणी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमवावी, सद्भक्तांचे समुदाय मिळवावे. हे रामकार्य करताना प्रसंगी दुःख सोसावं लागलं तरी ती राम इच्छा जाणून ते सर्व सहर्ष सहन करून रामभजन मात्र वाढवावं आणि अवघ्या भूमंडळावर आनंदाचे कल्लोळ उठवावे. सर्व भूमंडळ आनंदाने भरून टाकावं आणि केवळ हीच आस मनामध्ये धरून आणि श्री महाराजांची आज्ञा म्हणून रामकार्य करण्यासाठीच मी ठिकठिकाणी फिरत असतो बरं बाळ. असं म्हणून महाराज त्याला म्हणाले, आता गाडी जरा वेगात चालव. असो. साधक हो, परमपूज्य प्रल्हाद महाराज येत आहेत ही बातमी कळल्यामुळे पुढे लागणाऱ्या गावातील प्रेमी व शिष्य मंडळींनी रस्त्यातच महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे पुढे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तेव्हा श्री महाराजांनी बैलांचा कासरा स्वतःच्या हातात घेतला. श्री महाराजांची गाडी चालवण्याची ती अद्भुत क्रीडा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.